हाय गाईज, तर सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यांनाच माहिती आहे की 2-4 दिवस झाले की मी शॉर्ट व्हिडिओ तर बनवत नाही आहे, लाईव्हला पण येत नाही. तर त्याचं कारण पण सगळ्यांनाच माहिती आहे. मी कालच 4 शॉर्ट व्हिडिओज अपलोड केले, ज्याच्यामध्ये मी सांगितलं की मी का नाही व्हिडिओज बनवले आणि माझी तब्येत पण खराब होती, त्याचं पण कारण सांगितलेले. तर असो, आणि गाईज माझ्याकडे जे पहिले डाउनलोड केलेले जे व्हिडिओज होते तेच मी अपलोड करत होते, पण सध्या आता माझ्याकडे डाउनलोड केलेले पण व्हिडिओज नाही आहेत. त्यामुळे मला आता परत नवीन व्हिडिओ बनवावा लागतील. त्यामुळे मी 2-3 दिवसानंतर व्हिडिओज बनवणार आहे नवीन आणि मग अपलोड करेल. तर तोपर्यंत तुम्हाला एडिटिंग करण्यासाठी काहीतरी नवीन मी घेऊन आलेले आहे. तर मला अपेक्षा आहे की ते तुम्हाला नक्की आवडेल. बघा मी काय बनवते. तर काही मी घेतलेली हे रिबीन. ही म्हणजे रिबीन बघून भरपूर मुलींना कळालंच असेल. शाळेमध्ये ही रिबीन आपण यूज करायचो 2 महिन्यामध्ये. मी सुद्धा वापरलेली आहे. 99% मुलींनी ही रिबीन वापरलेली असेल शाळेमध्ये 2 वेण्या घालायसाठी, बरोबर आहे ना? तर ही तीच रिबीन आहे. खरंच शाळेच्या आठवणी ह्या खूप मोलाच्या असतात. ते दिवस कधीच वापस येऊ शकत नाही. हे दोन्ही सोबत घालवलेले दिवस खूप किमती असतात खरंच. असो, तर चला काही ती घेतलेली आहे रिबीन. तर या रिबीनपासून मी एक वस्तू बनवणार आहे. तर बघूया काय बनतं आहे. तर ही रिबीन आहे ना, ही प्लेन रिबीन घ्यायची आणि बघा ह्या रिबीनला असं फोल्ड करायचं आहे. ठीक आहे, असं फोल्ड केल्यानंतर परत असं फोल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर परत असं फोल्ड करायचं आहे, परत असं फोल्ड करायचं आहे. म्हणजे जोपर्यंत ही रिबीन संपत नाही तोपर्यंत असंच फोल्ड करत राहायचं. तर काही म्हणा, पण शाळेचे दिवस खूपच छान होते. आम्ही जेव्हा एकदम संपायची आणि जेव्हा आम्ही मुली ग्राउंडमध्ये भेटायचो, तर आमच्या मैत्रिणी जेव्हा आम्हाला म्हटले की पेपर कसा गेला, तर आमचं एकच कोडवड होतं, दरवाजीतून आला आणि खिडकीतून गेला. मजेदार असं होता की पेपर खूप कठीण गेला, हे असं कोडवड आम्ही वापरायचो. आणि शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये चिंचा खायचं, बोरं खायचं, म्हणजे ती मज्जाच खूपच वेगळी होती. एक आजीबाई अशी बसायची शाळेजवळ, मग आम्ही त्या आजीकडनं घ्यायचो बोरं आणि चिंच. म्हणजे खरंच खूप ते दिवस खूपच सुंदर आणि खूपच छान होते. शाळेच्या कॅन्टीनमध्ये वडापाव खायचं मधल्या सुट्टीत, छान दिवस. आणि लहानपणी आम्ही लंगडी, खो खो, तुम्हाला सांगते क्रिकेटसुद्धा खेळलेलो आहे अक्षरशः. लहानपणीची मजा खूपच वेगळी असते पण खरंच. तर चला असो, ते दिवस तर काही वापस येऊ शकत नाही, पण आठवणी मात्र राहतात मनात घर करून. तर हे बघा, ही असं रिबीन बनवली मी, फोल्ड केली आहे. पूर्ण करायची आपल्याला, ही पूर्ण संपूपर्यंत एंडपर्यंत असं फोल्ड करत राहायचं आहे. असंच फोल्ड करत राहिल्यानंतर आता हे झालं आहे पूर्ण. ठीक आहे, आता मी काय करणार, हे असं पकडून असं सोडून दिलं. असं सोडून दिल्यावर असं होतं. हे असं झाल्यानंतर काय